पुण्याचा पाऊस आणि थंडी याच्यामुळे केस तर काही 2-2 दिवस वाळतच नाहीत, पण काय करणार, वॉश तर करावेच लागतात. यानंतर विहानसाठी ब्रेकफास्टमध्ये बनाना आणि ओट्स बनवला होता, पण आम्ही काही टी व्ही बघण्यातच बिझी होतो. माहीत नाही कशाची, पण खूपच आम्ही आज स्माईल घेत होतो. आम्हाला टी व्हीतलं कार्टून बहुतेक आवडलेलं होतं. त्याच्यानंतर हेअर कोम करायला घेतली आणि पाहते तर काय हेअरफॉल खूपच होतो आहे. आज काय पाहण्यासारखं नव्हतं, कारण की हे तर रोजचंच झालेलं आहे. जवळजवळ वर्ष झालं हेअरफॉल खूपच होतं आहे. तुमच्याकडे काही होममेड किंवा काही सजेशन्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा. लास्ट इयरपासून माझा खूपच हेअरफॉल होतो आहे. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल की एवढे सगळे माझे डेली केस गळतात. त्याच्यानंतर अचानक बाहेर जायचं ठरलं, तर आमची एक डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती आणि ते आम्ही विसरून गेलो होतो. अचानक लक्षात आलं आणि आम्ही तिकडे जाण्यासाठी रेडी व्हायला घेतलं. विहान झोपला होता तोपर्यंत म्हटलं आपण तरी रेडी होऊन घ्यावं, मग त्याला रेडी करावं. सेटाफिलची जी मी डेली यूज क्रीम करते ती लावली फक्त, आणि त्याच्यानंतर फिटमीचं असं क्यूटचं कॉम्पॅक्ट घेतलं आणि त्याच्यावरती इव्हनली टॅप टॅप करून स्प्रेड करून घेतलं. तर बस एवढाच माझा मेकअप होता. त्याच्यानंतर विहानी झोपला होता, त्याचंही मला आवरायचं होतं, पण त्याच्या आधी कॅमेऱ्यासमोर थोडीशी क्यूट दिसण्याची ओव्हर ॲक्टिंग करून घेतली आणि मागून आवाज आला, आवरा पटकन आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर लिपस्टिक खोलली तर पाहते तर काही विहाने लिपस्टिकचा असा काही हाल केला होता. बरोबर त्याच्या मध्यभागी त्याने बोट घालून ती लिपस्टिक खराब केली होती. असो, तशीच मी ती लिपस्टिक अप्लाय केली आणि रेडी व्हायला घेतली. केस तर माझे ऑलरेडी विंचरून झाले होते. त्याच्यानंतर ड्रेसही चेंज करून घेतला आणि विहान झोपला होता. मी तसंच त्याला आवरायचं ठरवलं होतं. चला म्हटलं, तो झोपेत आहे तसंच त्याला आवरून घ्यावं. त्याचंही आवरलं आणि मीही रेडी झाले होते. तर असा काही माझा आजचा लुक होता. आम्ही निघालो तर हॉस्पिटलला होतो, पण असं वाटत होतं कुठेतरी फिरायला चाललो आहे. अरे बापरे, बापरे, विहान लगेच मम्माचे केस कसे काय विस्कटले एवढे. स्टोल घेऊन येते तर की द्या. हॉस्पिटल काही फारसं लांब नव्हतं, अगदी 15-20 मिनटात आम्ही तिथे पोहोचलो आणि पाहतो तर काय तिथे ऑलरेडी खूपच नंबर होते. त्यामुळे मला अर्धा पाऊण तास वेट करायला सांगितला. मग अर्धा पाऊण तास करायचं का, कारण की विहान तिथे फारसा वेळ काही थांबणार नव्हता. मग इथे एका कॅफेमध्ये आलो, कॅफे पीटरमध्ये आलो. त्याच्यानंतर म्हटलं चला काहीतरी, आता अशी 4 वाजले आहेत, काहीतरी आपण स्नॅक्समध्ये वगैरे घेऊ. तर इकडे आमचं तेच चालू होतं आणि विहान इकडे तिकडेचं तिथलं एन्व्हायरमेंट बघून खुश होत होता. त्याच्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. आमचं डेंटिस्टकडे जे टीथ चेकअप करायचे होते ते दाखवले आणि पुन्हा घरी आलो. तर असा होता आजचा आमचा दिवस. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.